नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, इयत्ता 11वीचं महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक आपण आपल्या युट्यूब सेशनमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांसाठी मोफतपणे शिकवत आहोत. या पुस्तकातील दुसरं प्रकरणातला शेवटचा घटक आपण पाहत आहोत, ते म्हणजे सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी. लक्षात घ्या, यापूर्वी आपण आर्य समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज यांवरची सेपरेट या ठिकाणी लेक्चर्स पाहिली. आता आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे राष्ट्रीय सामाजिक परिषद. लक्षात घ्या, या पुस्तकामध्ये राष्ट्रीय सामाजिक परिषदेबद्दल जी माहिती दिलेली आहे ती तर आपण पाहणारच आहोत, मात्र काही मिसिंग मुद्दे आहेत, ते मिसिंग मुद्दे देखील आपल्याला इथे या ठिकाणी पाहायचे आहेत, जेणेकरून परीक्षेवर त्यावर जर प्रश्न आला तर ते प्रश्न तुम्हाला सहजरित्या सॉल्व्ह करता येऊ शकतील. तर सुरू करूया आजचं अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी सेशन. आता लक्षात घ्या, ही राष्ट्रीय सभा किंवा ही राष्ट्रीय सामाजिक परिषद स्थापन होण्यामागची काय पार्श्वभूमी होती त्याकडे थोडंसं आपण लक्ष या ठिकाणी देऊया. लक्षात घ्या मित्रांनो, इथं आपल्याला असं पाहायला भेटतं की सन 1885 ला राष्ट्रीय सभेची स्थापना या ठिकाणी झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अर्थातच राष्ट्रीय सभा ही या ठिकाणी एकूण 72 सदस्यांना एकत्र करून ॲलन ह्युमनं स्थापन केलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं. सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या स्थापनेच्या सुरुवातीपासूनच यामध्ये दोन महत्त्वाचे मतप्रवाह होते. एक मतप्रवाह असा होता की राष्ट्रीय सभेचा उपयोग केवळ भारतामध्ये राजकीय हक्क अधिकार मिळवण्यासाठीच करायला हवा, तर दुसरा एक मतप्रवाह होता ज्याचं म्हणणं असं होतं की राजकीय हक्काबरोबरच या ठिकाणी आपण सामाजिक सुधारणेकडे देखील या संघटनेच्या माध्यमातून काम केलं पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी घेतली गेली होती. पाहायला भेटतं, काँग्रेसमध्ये सुरुवातीला ज्या लोकांचं वर्चस्व होतं ते सामाजिक सुधारणेला अनुकूल या ठिकाणी नव्हते असं दिसून येतं, आणि म्हणून काँग्रेसच्या स्टेजवरनं आपण या ठिकाणी सामाजिक सुधारणेसाठी काम करायला नको, केवळ राजकीय हक्क अधिकारासाठीच काम करायला हवं, या प्रकारचा एक मोठ्या प्रमाणावर मतप्रवाह काँग्रेसच्या विचारावर हावी झाल्यामुळं न्यायमूर्ती रानडेंना एक स्वतंत्र आणि वेगळ्या पद्धतीचं एक सामाजिक संघटन स्थापन करावं लागलं. हेच सामाजिक संघटन म्हणजे सामाजिक परिषद आहे, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर या पद्धतीनं राष्ट्रीय सामाजिक परिषद जी आहे तर ती राष्ट्रीय सामाजिक परिषद ही न्यायमूर्ती रानडेंच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं. इथं म्हटलेले आहे की न्यायमूर्ती रानडे यांनी या संघटनेच्या स्थापनेसाठी खूप परिश्रम या ठिकाणी घेतले. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात राजकीय प्रश्नाबरोबरच सामाजिक प्रश्नांवरही चर्चा व्हावी असं न्यायमूर्ती रानडे आणि इतर नेत्यांचं मत होतं, मात्र काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांना ते या ठिकाणी मान्य नव्हतं असं स्पष्टपणे इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता बघा, इथं सर्वात महत्वाचा एक मुद्दा आपल्याला इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तो काय आहे की जरी राष्ट्रीय सभा जी आहे किंवा जशी सामाजिक परिषद जी आहे, ही सामाजिक परिषद जरी या ठिकाणी स्थापन न्यायमूर्ती रानडे यांनी केली असली तरी या संघटनेचे सेक्रेटरी हे न्यायमूर्ती रानडे नव्हते. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल की राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे पहिले सेक्रेटरी कोण होते, तर नाव नीट लक्षात या ठिकाणी घ्या. त्यांचं नाव आहे दी.बा. रघुनाथराव. तर दी.बा. रघुनाथराव जे आहे, तर हे दी.बा. रघुनाथराव हे या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे पहिले सेक्रेटरी या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर या नावावर आपल्याला काम करावं लागणार आहे, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे आपण पाहूया, इथं म्हटलेलं आहे की सामाजिक प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी एक स्वतंत्र संघटना असावी असा मतप्रवाह त्यातून निर्माण झाला, आणि त्याच अनुषंगानं सन 1887 साली राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनानंतर सामाजिक परिषद भरवण्यात आलेली आहे असं एकंदर दिसतं. म्हणजे लक्षात घ्या, न्यायमूर्ती रानडेंच्या या विचाराला जरी विरोध केला असला तरी न्यायमूर्ती रानडेंनी स्वतंत्रपणे एक वेगळी संघटना स्थापन केलेली आहे, ज्याचं नाव आहे राष्ट्रीय सामाजिक परिषद, आणि तिचे पहिले सरचिटणीस त्यांनी या ठिकाणी दी.बा. रघुनाथराव यांना बनवलं होतं. मात्र राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं सर्व कार्य न्यायमूर्ती रानडे हे स्वतःच या ठिकाणी पाहत होते असं एकंदरीत दिसून येतं. तर लक्षात घ्या, या राष्ट्रीय सामाजिक परिषदेमध्ये न्यायमूर्ती रानडेंच्या सोबत आगरकर आणि त्याचबरोबर नामदार गोखले जे आहेत, गोपाळकृष्ण गोखले यांनी देखील महत्वाची भूमिका बजावल्याचं एकंदरीत दिसून येतं.
RG भांडारकर असू द्या, न्यायमूर्ती KT तेलंग असू द्या, हे सर्व मंडळी या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी हा लक्षात ठेवायचा आहे की सन 1887 ला काँग्रेसचं अधिवेशन जेव्हा मद्रासमध्ये झालं होतं तेव्हा त्या मद्रासच्या काँग्रेस अधिवेशनामध्येच राष्ट्रीय सामाजिक परिषद जी आहे ती भरवण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं। तर मुद्दा नीट समजून घ्या, सन 1887 पासून ते सन 1894 पर्यंत, सन 1894 पर्यंत, तर या संपूर्ण कालखंडामध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या स्टेज नंतर किंवा राष्ट्रीय काँग्रेसच्या सभेनंतर राष्ट्रीय सामाजिक परिषदेची अधिवेशनं भरवली जात होती असं एकंदरीत दिसतं। म्हणजे आपण हे म्हणू शकतो की 25, 26 आणि त्याचबरोबर 27 डिसेंबरला, 25, 26, 27 डिसेंबरला या ठिकाणी काँग्रेसची अधिवेशनं भरली जात होती आणि त्यानंतर 28 आणि त्याचबरोबर 29 या दिवशी या ठिकाणी सामाजिक परिषदेची अधिवेशनं होत होती आणि या पद्धतीनं राजकीय चर्चा झाल्यानंतर सामाजिक समस्यावर तोडगा काढण्यासाठी इथं काम राष्ट्रीय सामाजिक परिषद करत होतं असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। पुढचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे तो आपण या ठिकाणी पाहूया। इथं म्हटलेलं आहे की देशातील लोकांचं लक्ष सामाजिक प्रश्नांकडे वेधून घेणं आणि समाज सुधारणेच्या कार्याला गती देणं हा या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचा मुख्य उद्देश राहिल्याचं एकंदरीत म्हटलेलं आहे। बालविवाह, विधवा स्त्रियांची स्थिती, केशवपन, अस्पृश्यता निर्मूलन यांसारख्या चालींवर चर्चा करून उपाय सुचवण्यावर या परिषदेनं विशेष भर दिल्याचं एकंदरीत दिसतं। आता लक्षात घ्या, काँग्रेसची अधिवेशनं झाल्यानंतर त्याच स्टेजवर राष्ट्रीय सामाजिक परिषदेची अधिवेशनं भरवली जात होती असं इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे। राष्ट्रीय सामाजिक परिषदेनं ज्या सुधारणेसाठी भूमिका घेतली होती त्या भूमिकेला तत्कालीन सनातनी लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। तर या विरोधाला प्रत्युत्तर देण्यासाठी न्यायमूर्ती रानडे जे आहेत त्या न्यायमूर्ती रानडेंनी सुधारक या वृत्तपत्रातून लिखाण करायला सुरुवात केली होती। हा इथं महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। सुधारक हे वृत्तपत्र जर आम्ही पाहिलं तर सन 1888 ला हे आगरकरांनी या ठिकाणी सुरू केलेलं वृत्तपत्र होतं आणि या वृत्तपत्रातून न्यायमूर्ती रानडे राष्ट्रीय सामाजिक परिषदेवर झालेल्या टीकांना प्रत्युत्तर देत होते। हा एक दुसरा महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा हा एक लक्षात असू द्या की याच राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या माध्यमातून समाजामध्ये सुधारणा घडवत असताना एक अत्यंत महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी आल्याचं दिसून येतं, ते म्हणजे विवाह संमती विधेयक। लक्षात घ्या, हा जो विवाह संमती विधेयक आपण या ठिकाणी पाहतो तर ते विवाह संमती विधेयक जे होतं ते सन 1891 सालचं, ते हे विवाह संमती विधेयक जे आहे हे संमत करण्यामध्ये या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं अत्यंत महत्वाचं योगदान राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं। फुलमणी प्रकरण आणि रखमाबाई सावे प्रकरणामध्ये या राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय पुढाकार घेतल्या कारणामुळे इंग्रज सरकारला सन 1891 साली विवाह संमती विधेयक संमत करावं लागलं आणि त्या माध्यमातून मुलीचं विवाह योग्य वय जे पूर्वी 10 वर्ष होतं त्यामध्ये वाढ करून 12 वर्ष करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं। तर हे सगळं करण्यामध्ये या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचा सिंहाचा वाटा होता असं इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे। पुढे आपण इथे म्हणूया काय म्हटलेलं आहे। लक्षात घ्यायचं म्हटलेलं आहे की सामाजिक परिषद ही स्वतंत्र कार्य करणारी संघटना होती। सामाजिक परिषद ही कशी आहे तर ती एक स्वतंत्र कार्य करणारी संघटना होती। मात्र काँग्रेसमधील सनातनी विचारांचे जे लोक होते त्या सनातनी विचारांच्या लोकांनी या संघटनेला मोठ्या प्रमाणात विरोध केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। त्यामुळे झालं काय, त्यामुळे या परिषदेला काँग्रेस अंतर्गत संघर्षाचं स्वरूप प्राप्त झालं। न्यायमूर्ती रानडेंनी हा वाद चव्हाट्यावर येऊ देऊ नये म्हणून या परिषदेची अधिवेशनं काँग्रेसच्या मंडपात होणार नाही असं जाहीर केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। आता नीट समजून घ्या मित्रांनो, काय नेमका त्यावेळेस विवाद झालेला होता। आपल्याला दिसून येतं सन 1895 साली
1895 साली काँग्रेसचं अधिवेशन पुण्यामध्ये झालेलं होतं असं एकंदरीत दिसून येतं। पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या या मैदानावर काँग्रेसचं हे अधिवेशन घेतलं जाणार होतं आणि याच अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळकांचे जे सहकारी होते त्या सहकाऱ्यांनी भूमिका घेतली होती की काँग्रेसच्या अधिवेशनानंतर या काँग्रेसच्या स्टेजवर आम्ही सामाजिक परिषदेची अधिवेशनं होऊ देणार नाही, या प्रकारची भूमिका हे या ठिकाणी काही लोकांनी, ज्यामध्ये चाफेकर बंधू सारख्या क्रांतिकारी चळवळीत काम करणाऱ्या लोकांचा महत्वाचा सहभाग राहिलेला होता, तर त्यासारख्या लोकांनी राष्ट्रीय सामाजिक परिषदेला विरोध केलेला होता आणि भूमिका मांडली होती की पुण्यामधल्या या काँग्रेसच्या अधिवेशनानंतर राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाला आम्ही या ठिकाणी होऊ देणार नाही, जर ते झालं तर हा काँग्रेसचा स्टेजच आम्ही या ठिकाणी जाळून टाकू, या प्रकारची धमकीवादा सूचना या कालखंडामध्ये दिली गेली होती असं एकंदरीत दिसून येतं। लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की जेव्हा पुण्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची सभा आयोजित झाली त्यावेळेसचे अध्यक्ष कोण होते, तर लक्षात घ्या सुरेंद्रनाथ बॅनर्जी जे आहे, तर ते सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे राष्ट्रीय काँग्रेसचे सन 1895च्या काँग्रेसचे अध्यक्ष राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं। वाद मोठ्या प्रमाणात विकोपाला जाणार होता आणि तेव्हा मग सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी न्यायमूर्ती रानड्यांकडे प्रस्ताव या ठिकाणी सादर केला की यावर तुम्ही प्रतिक्रिया द्या, काँग्रेसच्या स्टेजवर राष्ट्रीय सामाजिक परिषद घ्यायची का। तेव्हा न्यायमूर्ती रानड्यांनी पण भारतामध्ये जेवढ्या काही सामाजिक संघटना कार्यरत होत्या त्या सर्व सामाजिक संघटनांना, राजकीय संघटनांना पत्र पाठवून त्यांचा अभिप्राय या ठिकाणी विचारला, तेव्हा त्या सर्वांनीच या ठिकाणी हाच अभिप्राय या ठिकाणी दिला की काँग्रेसच्या सभेनंतरच त्याच स्टेजवर राष्ट्रीय सामाजिक परिषद घेतली या ठिकाणी जावी। मात्र त्या कालखंडामध्ये जो वाद होता हा विकोपाला जाण्याची शक्यता या ठिकाणी होती आणि म्हणून मग न्यायमूर्ती रानड्यांनी इथं समजूतदारपणा दाखवलेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये न्यायमूर्ती रानड्यांनी एक मार्ग काढला आणि ज्या माध्यमातून न्यायमूर्ती रानडे जे होते त्यांनी भूमिका या ठिकाणी घेतली की राष्ट्रीय सामाजिक परिषद ही आता काँग्रेसच्या स्टेजवर होणार नाही, तर ती अन्यत्र ठिकाणी स्वतंत्रपणे घेण्यात येईल, या प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे असं दिसतं। म्हणजे इथं लक्षात घ्या, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ते म्हणजे वितंडवाद जो आहे हा वितंडवाद तुटेपर्यंत ताणू नये, वितंडवाद हा तुटेपर्यंत ताणू नये, या प्रकारची भूमिका न्यायमूर्ती रानड्यांची राहिलेली। प्रश्न विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय सामाजिक परिषद कोणत्या वर्षापासून काँग्रेसच्या स्टेजवर मंडपात न होता अन्यत्र ठिकाणी होऊ लागली, तर त्याचं उत्तर होतं 1895 होतं। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आणि मग वितंडवाद तुटेपर्यंत ताणू नये ही भूमिका न्यायमूर्ती रानड्यांची राहिली आणि त्यातून मग पाहायला असं भेटतं त्या ठिकाणी 1895 नंतर राष्ट्रीय सामाजिक परिषद स्वतंत्रपणे व्हायला सुरुवात झालेली आहे असं दिसून येतं। लक्षात घ्या, या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं अध्यक्षपद हे अनेक लोकांनी भूषवल्याचं एकंदरीत दिसून येतं। आपल्याला पाहायला भेटतं सामाजिक परिषदेचे अध्यक्ष सन 1915 साली या ठिकाणी झाले होते, ते म्हणजे कर्वे, महर्षी धोंड केशव कर्वे जे होते, हे महर्षी धोंड केशव कर्वे सन 1915ला या पुण्यामध्ये जेव्हा राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं अधिवेशन झालं 1915ला, तेव्हा महर्षी धोंड केशव कर्वे हे या परिषदेचे अध्यक्ष राहिले आणि या परिषदेच्या स्टेजवरच धोंड केशव कर्वे यांनी महिलांसाठी भारतामध्ये देखील या ठिकाणी स्वतंत्रपणे विद्यापीठ सुरू करण्याची भूमिका व्यक्त करून दाखवली होती असं एकंदरीत दिसतं। तर लक्षात ठेवा हा मुद्दा, 1915ला राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं अधिवेशन पुण्यामध्ये होतं, तेव्हा त्याचे अध्यक्ष धोंड केशव कर्वे होते आणि या धोंड केशव कर्वे यांनी या अधिवेशनाच्या स्टेजवरनं महिलांसाठी एक स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्याची आवश्यकता आहे ही भूमिका व्यक्त केली आणि 1916ला स्वतंत्र महिला विद्यापीठाची स्थापना पुण्यामध्ये त्यांनी केली आहे असं एकंदरीत दिसतं। पुढे दुसरा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या, सन 1920 साली हुगळी जो भाग आहे हुगळी, तर त्या हुगळीमध्ये देखील राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं अधिवेशन झालं। कधी 1920ला, तेव्हा लक्षात घ्या 1920च्या हुगळीमधील सामाजिक परिषदेचे अध्यक्ष शाहूजी महाराज, कोल्हापूर संस्थानचे राजे शाहूजी महाराज होते असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। आणि याच सामाजिक परिषदेच्या स्टेजवरनं
शाहूजी महाराजांनी ब्राह्मणेतर चळवळीच्या नेत्यांना जे निवडणुकीमध्ये उभे राहिलेले आहेत तर त्या नेत्यांना विजयी करा अशा प्रकारचं आव्हान त्यांनी केलं असं एकंदरीत दिसून येतं। कारण 1920 साली त्या कालखंडामध्ये निवडणुका देखील सुरू होत्या आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शाहूजी महाराज जे आहे हे ब्राह्मणेतर जो पक्ष होता त्या पक्षाला पाठिंबा देत होते आणि बहुजन समाजाला त्यांनी आव्हान केलं होतं की ब्राह्मणेतर पक्षाच्या पुढाऱ्यांना मतदान करून त्यांना विजयी करा। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। तर हा मुद्दा लक्षात ठेवायचा की 1915 ला कर्वे आणि 1920 साली हुबळीमध्ये झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष शाहू महाराज हे या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसतं। या प्रकारे इथं आपल्याला सामाजिक परिषदेबद्दलची जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न केलेला आहे। पुढे असं म्हटलेलं आहे, न्यायमूर्ती रानडेंनी हा वाद चव्हाट्यावर येऊ नये म्हणून या परिषदेचे अधिवेशन काँग्रेसच्या मंडपात होणार नाही असं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। मात्र या परिषदेने समाज सुधारण्यासाठी जनजागृतीचं कार्य जे आहे ते या ठिकाणी कायमस्वरूपी चालू ठेवलेलं आहे आणि आपल्या परीनं सामाजिक सुधारणा चळवळीला त्यांनी या ठिकाणी हातभार लावलेला आहे असं एकंदरीत दिसतं। तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे सामाजिक परिषद। सामाजिक परिषदेवर ठरलेले प्रश्न असतात। एक म्हणजे सामाजिक परिषद स्थापन कोणी केली तर न्यायमूर्ती रानडेंनी। याचे पहिले सेक्रेटरी कोण होते तर नाव लक्षात घ्या, दी.बा. रघुनाथराव। त्यानंतर प्रश्न विचारला जातो कोणत्या वर्षापासून काँग्रेसच्या मंडपात सामाजिक परिषदेचे अधिवेशन व्हायला सुरुवात झाली तर उत्तर आहे सन 1887। त्यानंतर कोणत्या वर्षापासून काँग्रेसपासून सामाजिक परिषद विभक्त झाली तर आहे 1895। 1915च्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर कर्वे आणि 1920च्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते शाहूजी महाराज। तर हे सगळे महत्त्वाचे मुद्दे इथे या ठिकाणी नमूद करून ठेवा जेणेकरून परीक्षेमध्ये यावर जर प्रश्न आले तर ते तुम्हाला त्याचे उत्तर देता या ठिकाणी येऊ शकतील। मित्रांनो, जर का तुम्हाला आगामी स्पर्धा परीक्षांसाठी इतिहास हा विषयाचा अभ्यास करायचा असेल तर लक्षात घ्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन जरूर तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करा। इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरनं तुम्ही या ठिकाणी ऍप्लिकेशन डाउनलोड करा। अदरवाईज तुम्ही या ठिकाणी प्ले स्टोअरवर जावा आणि प्ले स्टोअरवर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे सर्च केल्यानंतर तो ऍप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड करा, लॉग इन करा। या ऍप्लिकेशनमध्ये इतिहास या विषयाशी संबंधित खूप साऱ्या बॅचेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील, ज्यामध्ये 2025 ची जी राज्यसेवेची तयारी आपली असणार आहे तर ती राज्यसेवेची परीक्षा जी असणार आहे राज्यसेवेची परीक्षा ही आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये या ठिकाणी असणार आहे। त्यामुळं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची ही परीक्षेला सामोरं जाण्यासाठी तुमच्यासाठी दोन महत्त्वाचे कोर्स आहे इतिहास या विषयाचे। एक आहे हिस्ट्री ऑप्शनल, दुसरा आहे हिस्ट्री जीएस। या प्रकारे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची दोन महत्त्वाचे कोर्स इथे उपलब्ध आहेत। जे विद्यार्थी ऑप्शनलची तयारी करत आहे त्यांना मला या ठिकाणी सांगायचं आहे की लक्षात घ्या कोणत्याही ऑप्शनल जर तयार करायचं असेल तर किमान 1 वर्ष आधी तयारी करणं गरजेचं आहे। जर 2025 ची तयारी तुम्ही करत असाल तर मित्रांनो लक्षात घ्या ऑप्शनलच्या बॅचला आत्ताच या ठिकाणी जॉईन करणं गरजेचं आहे किंवा ऑप्शनलचा अभ्यास करणं आत्ताच या ठिकाणी गरजेचं आहे। कारण लक्षात घ्या या एप्रिल पासून ते पुढच्या एप्रिल पर्यंत संपूर्ण ऑप्शनल तुमचा कंप्लीट या ठिकाणी झाला पाहिजे, नाहीतर 25 टार्गेट 26, 27, 28 असं जाईल। पहिल्याच प्रयत्नामध्ये पास करायचं तर आता 1 वर्ष आधीपासून ऑप्शनलची तयारी या ठिकाणी लागा। इथं ऑप्शनल पेपर 1, ऑप्शनल पेपर 2 हे दोन्ही महत्त्वाचे घटक आपण इथे या ठिकाणी घेतलेले आहेत। याचबरोबर राज्यसेवा बेसिक फाउंडेशन बॅच जे अंडर ग्रॅज्युएशन आहेत त्यांनी बेसिक फाउंडेशन बॅच कोर्स करा। कंबाईनची तयारी करण्यासाठी जे अंडर ग्रॅज्युएट आहेत त्यांनी कंबाईनचा बेसिक फाउंडेशन कोर्स इथं आहे तो या ठिकाणी करा। संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा 2024 ची बॅच आहे। प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची बॅच आहे। समाज सुधारकाची एक स्वतंत्र बॅच आहे। या बॅच सोबत तुम्हाला समाज सुधारकाचं पुस्तक देखील 7 डेज मध्ये तुमच्या पत्त्यावर या ठिकाणी मिळणार आहे। सर्वात महत्त्वाची बॅच आहे ती म्हणजे PYQs बॅच। लक्षात घ्या कोणत्याही परीक्षेला सामोरं जायचं असेल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे या ठिकाणी पाहणं खूप जास्त गरजेचं आहे। आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतो ते तुम्हाला कळलं पाहिजे, म्हणून मागील 10 वर्षांपूर्वी राज्यसेवा आणि त्याचबरोबर कंबाईनच्या परीक्षेला आयोगानं कशा पद्धतीने प्रश्न विचारले ते टॉपिक निहाय मी या बॅच मध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत। ही एक अत्यंत महत्त्वाची बॅच इथं आहे। याच सोबत राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी टेस्ट पेपर आणि रिव्हिजन बॅच, संयुक्त पूर्व परीक्षेसाठी टेस्ट पेपर आणि रिव्हिजन बॅच देखील उपलब्ध आहे। एनसीईआरटी ची बॅच इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतच्या
एनसीईआरटीची बॅच आहे आणि याचबरोबर जे विद्यार्थी नेटसेट आणि जीआरएफ ची तयारी करतायत त्यांच्यासाठी देखील ही बॅच या ठिकाणी इथं सुरू केलेली आहे। तर या पद्धतीच्या इतिहास विषयाच्या खूप साऱ्या बॅचेस आपल्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहेत। तुम्हाला जी बॅच हवी आहे ती बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता। आणि लक्षात घ्या, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये ठेवा। आज नाही तर उद्या तुम्हाला या ऍप्लिकेशनची गरज लागणार आहे जेव्हा स्पर्धा परीक्षेला तयारी करताल। अगदी 10 रुपयापासून ते 25,000 पर्यंत आपल्या अशा अनेक विविध प्रकारचे कोर्स इथे या ठिकाणी उपलब्ध आहे। तर मित्रांनो, थांबूया आज आपण। पुढच्या सेशनमध्ये मी तुम्हाला या नंतरचा घटक या ठिकाणी शिकवणार आहे। तुर्तास आपण थांबूया। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।